नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता आपण नदी प्रणालीला सुरुवात करतोय. या अगोदर आपण काय बघितलं? महाराष्ट्रातले विद्यापीठ, महाराष्ट्रातील घाट, महाराष्ट्रातील शिखर वगैरे बघितले. बरोबर? आता आपल्याला बाळांनो सुरू करायची ती महाराष्ट्रातली नदी प्रणाली. आपण जास्त मॅप रीडिंग किंवा जास्त असं तुम्हाला एकदम डिझाईनमध्ये वगैरे त्या टाईपमध्ये नाही. अशा नोट्स आहे की ज्या तुम्हाला पूर्ण सरळ सेवा, वनरक्षक, पोलीस भरती सर्व एक्झाम तुमच्या कव्हर करणार आहे. फक्त काय करायचंय, नेहमीप्रमाणे तुम्हाला प्रत्येक वहीमध्ये नोट डाऊन करायचे आणि आम्ही असा कंटेंट तयार केलेला आहे किंवा अशा नोट्स बनवल्या आहे की ज्या तुम्ही जिल्ह्यामध्ये अर्ज भरणार आहे, कुठल्याही एक्झाम असू द्या, तलाठी जरी म्हटलं तरी बाळांनो तलाठीला पण जिल्ह्यावर प्रश्न येतो, वनरक्षकला पण येतो किंवा तुम्हाला ना पोलीस भरती असेल तर पोलीस भरतीला पण विचारला जातो. म्हणजे प्रशासकीय विभागामध्ये पण येतं. असं गरजेचं नसतं की समजा नाशिक आहे ना, तर मग फक्त नाशिकवरच प्रश्न येणार असं नाही किंवा संभाजीनगर आहे तर फक्त संभाजीनगरवर प्रश्न येणार असं नाही. संभाजीनगरमध्ये कोणकोणती प्रशासकीय विभाग आहे, जिल्हे येतात. संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे, त्या सर्व जिल्ह्यांवर आपल्याला काय करावं लागतं बाळा, अभ्यास करावा लागतो. तेव्हा आपल्याला मार्क भेटतो. समजलं? त्यानुसार आपल्याला तर आज आपल्याला गोदावरी नदी बघायची, पण त्यापूर्वी आपण गोदावरी नदी ज्या इतर ज्या नद्या आहेत त्यांच्याविषयी पण आपण बेसिक माहिती जाणून घेणार आहे. बघा काय म्हणले तर बघा, पूर्ववाहिनी नद्या कोणकोणत्या? हा, पूर्ववाहिनी म्हणजे काय रे? तर ज्या पूर्वेच्या दिशेला वाहतात त्याला म्हणायचं पूर्ववाहिनी किंवा पूर्वेकडे असणाऱ्या ज्या नद्या आहे त्याला तुम्ही काय म्हणू शकता, पूर्ववाहिनी. मग आपल्याला काय प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी आहे, असं एवढा बेसिक प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्यावेळी आपल्याला माहिती असावा की पूर्ववाहिनी कोणती, पश्चिम वाहिनी कोणती, उत्तर वाहिनी कोणती. मोस्टली पूर्ववाहिनी म्हणजे बंगालच्या उपसागरात जाऊन ज्या मिळतात त्याला आपण काय म्हणायचं, पूर्ववाहिनी म्हणायचं. पश्चिम वाहिनी म्हणजे कोणत्या, ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, जसं की कोकणातील नद्या. कोकणातील या सर्वच्या सर्व नद्या या पश्चिम वाहिनी पूर्णच्या पूर्ण अरबी समुद्राला जाऊन मिळतात. अतिशय वेगवान नद्या आहे, त्या सर्व आपण बघणार आहे. उत्तरवाहिनी नद्या म्हणजे कोणत्या बघ बाळा, उत्तरवाहिनीमध्ये वाघूर, गिरणा, पांझरा, बुराई. एक पहिले आपण पूर्ववाहिनी बघू. हा बघ, गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, पैनगंगा या सर्वच्या सर्व कोणत्या तर पूर्ववाहिनी. पश्चिम वाहिनी बघ बाळा कोणते, तापी, पूर्णा, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्री. मग आपल्याला एक बेसिक प्रश्न येतो की महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी विचारता, सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी विचारल्या याचं उत्तर काय सांगतो आपण, तापी. आणि सर्वात लहान पश्चिम वाहिनी विचारल्यास नर्मदा सांगतो. आणि सगळ्यात मोठी नदी म्हटलं तर गोदावरी. यांचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. फक्त मी तुम्हाला एक ओळख करून देतोय. उत्तरवाहिनी नदी बघ बाळा कोणती, तर वाघुरे, गिरणा, पांझरा, काठीपूर्णा आणि मोरणा या सर्व उत्तरवाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात. वाघूर, गिरणा, पांझरा, काठीपूर्णा, मोरणा. आणि दक्षिण वाहिनी बघ कोणकोणत्या आहे, दक्षिण वाहिनी वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती. या सर्व नद्यांचा आपण काय करणार आहे, अभ्यास. सर्वच्या म्हणण्यापेक्षा याच्या ज्या उपनद्या आहे ना महत्वाच्या, त्यांचा देखील आपण अभ्यास करणार आहे. महत्वाच्या नोट डाऊन करत जा, जेवढा हाताने लिहिणार आहे ना तेवढा तुम्ही परिपूर्ण होणार आहे. बघा या सर्वच्या सर्व लिहा, म्हणजे एक मार्क इथं तुमचा कन्फर्म झाला. विचार आला प्रश्न तर आपला येऊ शकतो, जाणार तर नाही ही माझी गॅरंटी. मी एवढी गॅरंटी का सांगतो, कारण मी जी बॅच मध्ये सेट केली ना बाळांनो, तर बॅच मध्ये आपण आहे ना संकल्पना पण घेतल्या आणि महत्वाचं आपण वन लाइनर पण घेतले लक्षामध्ये. म्हणजे दोन्ही साईडने आपण मार्क जाऊच दिला नाही मुलांचा, पण त्यानुसार बॅच सेट केली आपण. लक्षात. चला पुढे सुरुवात करू आपण. पहिले आज आपल्याला कोणती नदी, तर गोदावरी बघायची ना. आणखीन माहिती नदी प्रणालीबद्दल बघा. खोरे कशाला म्हणायचं रे, खोरे खोरे बघा, सगळ्यात मोठे खोरे महाराष्ट्र राज्यामध्ये गोदावरी नदीचे. आणि भारतामध्ये जर विचारलं सगळ्यात मोठे खोरे कोणत्या नदीचे, तर गंगा नदीचे खोरे. बघा खोरे म्हणजे काय, मुख्य नदी. हा बघा, मुख्य म्हणजे मेन, जर आपण आई म्हणू शकतो तिला. आणि तिच्या उपनद्या म्हणजे आपण मावशी, तिच्या जवळच्या नद्या उपनद्या. त्यांच्या सहाय्यक नद्या म्हणजे हे बघ, मुख्य नदी, त्यानंतर बघ बाळा तिची उपनदी आणि तिची सहाय्यक नदी. सहाय्यक म्हणजे काय, तर ह्या उपनद्यांच्या पण मुख्य नदी गोदावरी, तिची उपनदी आणि त्या उपनद्यांच्या पण उपनद्या, या सर्वांनी मिळून जलसिंचित केलेला एकूण प्रदेश जो असतो ना, मुख्य नदीचे खोरे म्हणतात त्याला. म्हणजे ह्या सगळ्यांनी तिघींनी जे मिळून तयार केली जी जागा आहे, समजा ही जागा आहे, एवढी जागा तयार केली ना, मग याला म्हणायचं खोरे. याला काय म्हणायचं, खोरे म्हणायचं.
लक्षामध्ये खोरे कशाला म्हणतात तर मुख्य नदी, तिची उपनदी आणि तिच्या सहाय्यक नद्या या सर्वांनी मिळून जलसिंचित म्हणजे पाण्याचा प्रदेश जो काही तयार केलेला असतो त्याला आपण काय म्हणणार आहे तर खोरे म्हणणार आहे असं. त्यानंतर बघ बाळा, तापी खोरे, गोदावरी खोरे असं उदाहरणार्थ मध्ये घेतलंय तापी खोरे आणि गोदावरी खोरे. बघ, सह्याद्रीच्या पश्चिमेकडे असणारे पश्चिमेकडे असणारे पावसाचं जास्त प्रमाण, सह्याद्रीचा पश्चिम दिशा म्हणजे इकडची बरोबर आणि इकडची कोणती पूर्व दिशा. सह्याद्रीच्या पश्चिमेकडे असणारे पावसाचं जास्त प्रमाण, पूर्वेकडे असणारं कमी प्रमाण, यामुळे सह्याद्री पर्वताला जलविभाजक म्हणतात. हा महत्वाचे हा पॉइंट लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वताला काय म्हणतात तर जलविभाजक म्हणतात. सह्याद्री पर्वताला काय म्हणतात जलविभाजक म्हणतात, कारण पश्चिमेकडे काय जास्त पावसाचं प्रमाण आहे आणि पूर्वेकडे काय तर कमी आहे, याच्यामुळे तो सह्याद्रीचा प्रमुख जलविभाजक तयार झालेला आहे. आता बघा बाळांनो, पुढचा जो पॉइंट येतो की महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले एकूण खोरे किती. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले एकूण खोरे किती. भीमा आणि कृष्णा ह्या नद्यांनी 22.6% खोरे व्यापले. भीमा आणि कृष्णा ह्या नद्यांनी किती टक्के खोरं व्यापलंय तर बघ 22.6%. लक्षामध्ये. त्यानंतर बघ बाळा, कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांनी किती रे 10.7 10.7% खोरे व्यापलाय. त्यानंतर नर्मदा नदीची खोरे किती व्यापलंय 0.5%. किती टक्के तर 0.5%. तापी आणि पूर्णा नदीचे खोरे किती व्यापले तर 16.7%. 16.7%. आणि गोदावरी नदीने बघ बाळा किती व्यापलंय तर 49.5%. गोदावरी नदीने किती व्यापले तर 49.5%. म्हणजे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक खोरे हे गोदावरी नदीचे आहे. गोदावरी तिचे आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी खोरे हे नर्मदा नदीचे सांगता येतील आपल्याला. मुख्य नदीचा विचार केला तर नर्मदा नदीचे सांगता येतील. त्यानंतर बघ बाळा, भारतात सर्वाधिक खोरे गंगा नदीचे आहे. गंगा नदीचे आहे. भारतातली सगळ्यात मोठी नदी कोणती गंगा. सगळ्यात लांब नदी गंगा. गंगाच्या नंतर आपल्या गोदावरीचा नंबर लागतो. भारतात विचारले तर गंगा, महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची विचारली तर तुम्ही गोदावरी सांगायचं. सिंधू नदीचा विचार केला नाही तर, कारण सिंधू नदी बाहेर देशात पण जाते. आणि महाराष्ट्रामध्ये विचारलं तर 100% काय सांगायचं गोदावरी नदीचे खोरे सर्वाधिक लांबीचे. आणि सगळ्यात कमी जर विचारलं तर काय सांगायचं नर्मदा नदीचे. बघा इथं मी जे मेन पॉइंट आहे ते तुम्हाला लिहून देणार आहे, ते तुम्ही लगेच वहीमध्ये काय करायचं नोट डाऊन करायचं. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. 49.5 आणि 0.5%. लक्षामध्ये. चला आता पुढचा पॉइंट बघूया आपण काय दिलाय. आता आपली खऱ्या अर्थाने काय तयार झाली तर गोदावरी नदीला सुरुवात झाली. आता आपली गोदावरी नदी बघ, महाराष्ट्रातली प्रमुख नदी गोदावरी. त्या गोदावरीचा नदीचा उगम होतो तरी कुठं. गोदावरी नदी त्या ठिकाणावर उगम होतो. उगम झाल्याच्या नंतर ती वाहत जाऊन कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते. तसंच गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या, गोदावरी नदीवर धरणं कोणते, या सर्वांचा आता आपल्याला माहिती जाणून घ्यायची. महत्वाचे पॉइंट बघायचे आपल्याला. बघ, गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. आणि त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी बाळा कुंभमेळा पण भरतो. कुंभमेळा भरतो. भारतात किती तर 4 ठिकाणी भरतो. त्यापैकी आपला नाशिक आहे. किती वर्षांनी तर 12 वर्षांनी. बघ 12 वर्षांनी. आणि कुंभमेळ्याचं नियोजन विचारलं तर 3 वर्षांनी. कुंभमेळ्याचे नियोजन हा प्रश्न नाशिक शहरला आला होता. बघा इथं लिहून देतो मी. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कुंभमेळ्यात अधिकची माहिती बाळांनो तुमच्यासाठीच आहे. कुंभमेळा 12 वर्षांनी भरतो. कुंभमेळ्याचे नियोजन हे दर 3 वर्षांनी होते. दर 3 वर्षांनी होते.
लक्षात घ्या, नाशिक हे ठिकाण आलं लक्षामध्ये. त्यानंतर बघ याच्यामधलं झालं त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी. नाशिकचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे, तर नाशिक जिल्ह्यामध्ये बाहेरची कुठली नदी येत नाही बाहेरून. नाशिकमध्ये सर्व नद्या नाशिकमध्येच उगम पावतात आणि तिथनंच बाहेर पडतात. बाहेरून येणारी एक पण नदी नाहीये, महत्वाचं. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पर्वतरांग बघ बाळा कोणती, तर सह्याद्री. पर्वतरांग कोणती आहे, सह्याद्री. पर्वतरांग म्हणलं सह्याद्री आणि डोंगर म्हणलं तर ब्रह्मगिरी. डोंगर म्हणलं तर काय, तर ब्रह्मगिरी. भारतातील लांबी बघ गोदावरीची 1465. भारतातील लांबी किती, 1465. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी, सर्वात मोठी नदी. हा, त्याच्यानंतर बघ महाराष्ट्रातील लांबी किती, 668. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती, तर गोदावरी. प्रवाह बघ बाळा कसा आहे, प्रवाह पूर्ववाहिनी. पूर्ववाहिनी म्हणजे कोणत्या दिशेला, तर पूर्वेच्या दिशेला. म्हणजे गोदावरी जी नदी आहे ती बघ इथं गोदावरीचा उगम होणार आहे. समजा या ठिकाणी नाशिक आहे ना, आपण इथं इथं लिहूया नाशिक, त्र्यंबकेश्वर, बरोबर. इथं गोदावरीचा उगम झाला, त्याच्यानंतर गोदावरीचा प्रवाह झाला. म्हणजे ती कोणत्या दिशेला गेली, तर पूर्वेच्या दिशेला गेली. हा, पूर्वेच्या. आता आपण लिहिताना असं लिहिलंय, म्हणजे तिला म्हणायचं पूर्ववाहिनी. तिला काय म्हणायचं, पूर्ववाहिनी म्हणायचं. बघ हे मध्ये आपण गोदावरी नदी. चला आणखीन बघूया महत्वाचं, आणखी त्याच्यावर आपल्याला काम करायचंय, बघायचंय. दक्षिण भारताची गंगा म्हणतात तिला. तिला काय म्हणतात, हा प्रश्न येऊन गेलेला आहे पेपरला बऱ्याचदा, की दक्षिण भारताची गंगा कोणती, तर गोदावरी. नोट डाऊन करून घ्या वहीमध्ये लगेच. तसंच तिला रुद्र गंगा देखील म्हणतात, असं पण येऊन गेलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या नदीस रुद्र गंगा या नावाने ओळखलं जातं, खालीलपैकी कोणत्या नदीस रुद्र गंगा या नावाने ओळखलं जातं. त्याचं उत्तर काय सांगणार तुम्ही, गोदावरी सांगणार आहे. बघा इथे आपण जे महत्वाचे आहे ना, मी ते लगेचच सांगेल तुम्हाला, किंवा आपण लास्टला घेऊया. हा, गंगा म्हणून कोणती, तर गोदावरी सांगायचं. गोदावरी नदीचा उगम जर विचारलं की अरबी समुद्रापासून किती अंतरावर आहे, म्हणजे त्र्यंबकेश्वर पासून अरबी समुद्र जो आहे तो किती अंतरावर आहे, तर 80 किलोमीटरवर आहे. किती, तर 80 किलोमीटर. म्हणजे गोदावरी नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तिथून अरबी समुद्राचं जे आहे अंतर ते किती, तर 80 किलोमीटरचं अंतर एकूण. त्यानंतर गोदावरी नदीच्या डाव्या तीरावरून उपनद्या, हा महत्वाचा प्रश्न आहे बघ. डाव्या तीरावरनं हे समजून घ्या अगोदर. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डावी तीर आणि उजवी तीर हे समजत नाही. लक्षामध्ये सगळ्यात महत्वाचं डावी तीर आणि उजवी तीर म्हणजे काय सर, बघा ही झाली उत्तर दिशा, ही झाली दक्षिण दिशा, बरोबर. आता नदीला दोन काठ असतात. नदीला किती काठ असतात बाळा, दोन काठ राहतात. दोन काठ असतात. मग जर दोन काठ आहे सर, तर मग एक डावा हात झाला, एक उजवा हात झाला. म्हणजे एक डावी बाजू झाली आणि एक उजवी बाजू झाली. मग बघ बाळा, आता जी उत्तरेकडची बाजू कोणती दिली इथं बघ, गोदावरी नदीच्या डाव्या तीरावरून उपनद्या म्हणजेच उत्तरेकडच्या. म्हणजेच आता बघ इथं काय म्हणलंय, इथं डावी बाजू, ही कोणती आली, डावी बाजू उत्तर बाजूला. बरोबर, दोन काठ दिले ना. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट जेव्हा नदी तिचा प्रवास करणार आहे, समजा आता गोदावरी हा इथनं निघाली ती, मग तिचा एक बाजू असणार, दोन काठ राहणार तिला. हा एक काठ असेल, हा दुसरा काठ राहणार आहे, बरोबर ना. मग आता उत्तरेकडची एक बाजू आहे, ती उत्तरेकडची कोणती बाजू राहणार आहे, डावी बाजू. सगळ्या नद्यांना, हा सगळ्या जेवढ्या असणार इथून पुढच्या, त्या उत्तरेकडच्या सगळी जर आली तर त्याला म्हणायचं डावी बाजू. आणि दक्षिणेकडची कोणती आली, मग उजवी बाजू. दक्षिणेकडे उजव्या बाजूने. हा, लक्षात ठेवा. मग बघ आता कोणत्या दिल्या रे तुला, हे बघ शॉर्टकट बघ आता. दक्षिण पूर्णा दुधना प्राणिता, काय म्हणलंय, दक्षिण पूर्णा. हे बघ, दक्षिण पूर्णा दुधना प्राणिता शिकाकाई. दक्षिण ट्रिक वाईज बघ, ट्रिकनुसार काय लिहून दिले मी, शॉर्टकट वापरला इथं. दक्षिण पूर्णा दुधना प्राणिता शिकाकाई. शिकाकाई म्हणजे काय, तर बघ बाळा, शिवना, खाम, कादवा, इंद्रावती. एकच शब्द पाठ करायचं, चार नद्या लक्षात राहतात. दक्षिण पूर्णा दुधना प्राणिता. शिकाकाई म्हणलेलं आहे, शिकाकाई. शिकाकाई म्हणजे शिवना, ख म्हणजे खांब, का म्हणजे कादवा, ई म्हणजे इंद्रावती. लक्षात ठेवायचं. लक्षामध्ये अजून आपण असं पण करू शकतो बघ, गोदावरी
उपनद्या, ही कोणती बाजू? उत्तर बाजू ना. तर उत्तरेकडील, म्हणजेच उत्तरेकडील कोणती? डाव्या बाजूने, बरोबर. आणि इथं आता इथं कोणती येईल तुझी? दक्षिणेकडील. दक्षिणेकडील म्हणजेच कोणतरी बाळा? उजव्या बाजूने, उजव्या बाजूने. बघ काय म्हणलं, कोणकोणत्या नद्या? दक्षिण पूर्णा, दुधना, दक्षिण पूर्णा, दुधना, प्राणिता, शिकाकाई, शिकाकाई. बघ शी म्हणजे शिवना, ख म्हणजे खांब, का म्हणजे कादवा, ही म्हणजे इंद्रावती, ही म्हणजे काय? इंद्रावती. बरोबर सर, या समजलं आम्हाला, तुम्ही समजावून सांगितल्या. उत्तरेकडच्या कोणत्या? दक्षिण पूर्णा, दुधना, प्राणिता, शिकाकाई. शी म्हणजे शिवना, ख म्हणजे खांब, का म्हणजे इंद्रावती, का म्हणजे कादवा, ई म्हणजे इंद्रावती. हा, इंद्रायणी नाही, इंद्रायणी नदी भीमा नदीची उपनदी. इंद्रायणी भीमा नदीची, इंद्रावती म्हटलं तर गोदावरीची. लक्षामध्ये. आता बघ इथं आणखीन आता एक ओळ पाठ करायची तुला, परमनंट पाठ करून ठेवायची, कधीच विसरायचं नाही किंवा वहीमध्ये लिहून ठेवायचं. ट्रिकनुसार सांगतोय, ट्रिकनुसार. बघ, मन्याड मांजरला म्हणाली, बघ, मन्याड मांजराला म्हणाली, दारणा प्रवाराने, दारणा प्रवाराने बोर केले, बोर केले. सिंदफना बिंदुसरा कुंडलिकेला, कुंडलिकेला. काय म्हणले बघ बाळा, मन्याड मांजराला म्हणाली, मन्याड मांजराला म्हणाली, दारणा प्रवाराने बोर केले, दारणा प्रवाराने बोर केले. कोणाला बोर केले? तर बघ, सिंदफना बिंदुसरा कुंडलिकेला. या झाल्या गोदावरीच्या उपनद्या ट्रिक वाईज दक्षिणेकडून उजव्या बाजूने. आता याच्यामध्ये काय करायचं, तुला लक्षात आलं पाहिजे ना कोणकोणत्या नद्या आहे. सर तुम्ही आम्हाला हे लिहून दिलं, ओके, काय हरकत नाही, पण याच्यामध्ये आम्हाला नद्या तर सांगा कोणत्या आहे. तर बघ, जे जे पॉइंट हायलाइट करणार आहे त्या नद्या असणार आहे. बघ, मन्याड, मांजरा, दारणा, प्रवारा, बोर, सिंदफना, बिंदुसरा, कुंडलिका. आता बोर नदी जी आहे ना बाळांनो, बोर नदी ही नदीच आहे. तर ही बोर नदी ना रायगडमध्ये पण आहे, अहिल्यानगरमध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये पण आहे. सहसा येणार नाही, नाव एकच आहे, त्याला काही करू नाही शकत ना. मग येणार नाही, पण बाकीचे येतात. की मल्याड मांजराला म्हणाली, दारणा प्रवाराने बोर केले, सिंदफना बिंदुसरा कुंडलिकेला. या कोणत्या बाजूने येतात? दक्षिणेकडील आहे. आणि इकडच्या कोणत्या लक्षात ठेवायच्या? उत्तरेकडच्या. तर बघ इथं दक्षिण पूर्णा, दुधना, प्राणिता, शिकाकाई, शिवना, खाम, कादवा, इंद्रावती. आपण काय केलंय, तर ह्या नद्यांविषयी पण थोडी थोडी माहिती ऍड केलेली. म्हणजे ह्या, हे बघ, दक्षिण पूर्णा, दुधना, प्राणिता या नद्या. म्हणजे एखादा जर जिल्ह्याला जर प्रश्न आला ना, तुम्ही जर एखादा संभाजीनगर, नांदेड कुठं जर फॉर्म भरला, तर मार्क जायलाच नको. हा माझा उद्देश आहे. डीप मध्ये नाही, हे बेसिक माहिती दिली आपण त्याच्यामधले कव्हर होण्यासाठी. समजलं? हे लिहून घ्या अशा पद्धतीने, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं बाळा. त्यानंतर बघ आता पुढे, गोदावरी नदीने राज्याचं किती टक्के क्षेत्र व्यापलंय? तर 49% क्षेत्र. बघ, गोदावरी नदीने आपल्या राज्याचं किती टक्के क्षेत्र व्यापलंय रे? 49% क्षेत्र व्यापलंय. हा पॉइंट झाला आपला. गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी प्राणिता आहे. सगळ्यात मोठी उपनदी कोणती बाळा? प्राणिता नदी. त्यानंतर बघ, प्राणिता म्हणजे कोणाला म्हणायचं? तर वर्धा आणि वैनगंगा यांचा जो एकत्रित प्रवाह आहे ना, त्यालाच प्राणिता म्हणतात. लक्षात ठेव, गोदावरीची सगळ्यात मोठी उपनदी प्राणिता आहे आणि वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहासच प्राणिता असे म्हटले जाते. बघितलं दिला आपण हा पॉइंट. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे, म्हणजे डोंगर रांगे. ही हरिश्चंद्र बालाघाटमुळं गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे वेगळे झाले. पण याच्यामध्ये खूप चांगले घेतलेले. कशामध्ये? तर सह्याद्री जो पर्वत आहे ना आपला पश्चिम घाट, त्याच्यामध्ये आपण सविस्तर घेतले. सह्याद्री पर्वताच्या 3 पर्वत रांगा वगैरे खूप चांगले त्याच्यामध्ये. बघ, हरिश्चंद्र बालाघाटमुळे काय झालंय, तर गोदावरी भीमा नदीचे खोरे वेगळे झाले. ट्रिकनुसार सांगतो बघ.
हरीशमुळे बघ, हरीश चंद्रामुळे गोदा व भीमाचे वाद झाले, तो भांडण झालं, वाद झाले, त्यामुळे त्या दोघींचे खोरे वेगळे झाले, खोरे वेगळे करण्यात आले. काय म्हणले, हरिश्चंद्रमुळे गोदा आणि भीमा नदीचे वाद झाले, त्याच्यामुळे त्यांचे काय केलं तर त्यामुळे गोदा दोघींचे खोरे वेगळे करण्यात आले. हरीश नावाचे व्यक्ती, त्याच्यामुळे दोघींचे वाद झाले आणि गोदा आणि भीमाचे खोरे काय झाले बाळांनो, वेगळे झाले, असं देखील आपण लक्षात ठेवू शकतो. आणखीन बघ याच्यामधलं काय तर सातमाळा, जसं हरिश्चंद्रामुळे गोदा आणि भीमा वेगळी झाली होती, तसं सातमाळांवरून पण वाद झाले होते. सातमाळांमुळे काय झालं तर गोदा आणि तापी हे वेगळे झाले. तापी नदी जास्त तापली आणि गोदावरी पण तापली, मग त्याच्यामुळे काय झालं, दोघींचे खोरे वेगळे झाले. कशामुळे? सातमाळांमुळे. असं लक्षात ठेवायचं, सातमाळा डोंगर रांगांमुळे गोदावरी आणि तापी नदी कशा झाल्या तर वेगळ्या झाल्या, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातून दोनदा वाहणाऱ्या नद्या, ट्रिकनुसार बघ, महाराष्ट्रातून दोनदा वाहणाऱ्या नद्या गोमाता. दोनदा वाहणाऱ्या म्हणजे काय तर बघ, समजा महाराष्ट्र आहे आपला, बरोबर, आपला महाराष्ट्र आहे, त्यानंतर एखादं राज्य आहे तेलंगणा. काय होतं, महाराष्ट्रातून प्रवास करत ती नदी तेलंगणामध्ये जाते, तेलंगणामध्ये गेली का इथं समजा परत एखादा महाराष्ट्राची बॉर्डर येते, महाराष्ट्राची बॉर्डर झाली का इथनं महाराष्ट्रामध्ये प्रवास करून ती परत कुठे जाते बाळांनो, तेलंगणामध्ये जाते. परत कुठे जाणार आहे, तेलंगणामध्ये. म्हणजे महाराष्ट्रातून दोनदा वाहणाऱ्या नद्या, का दोनदा वाहणाऱ्या याचा अर्थ काय होतो का पहिले महाराष्ट्र राज्यातून निघाली, नंतर दुसऱ्या राज्यात गेली, नंतर काय झालं दुसऱ्या राज्यामध्ये गेली, दुसऱ्या राज्यात गेल्याच्या नंतर ती परत आपल्या महाराष्ट्रामध्ये आली, आपल्या महाराष्ट्रात आल्याच्या नंतर बाहेर निघून मग ती पुढचा प्रवास तिने चालू केला. अशा 3 नद्या आहे महाराष्ट्रातून दोनदा वाहणार नद्या. त्याचं ट्रिकचं नाव आहे आपलं गोमाता. ट्रिकचं नाव काय तर गोमाता. म्हणजे काय बाळा, बघ, गोदावरी, गो म्हणजे गोदावरी, मा म्हणजे मांजरा, ता म्हणजे तापी. या 2-3 नद्या अशा आहे की दोनदा वाहणार नद्या, दोनदा म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये जाता आणि तिकडनं परत येता, परत आल्या का परत आपल्या महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्रातून बाहेर जाता, बाहेरून महाराष्ट्रात येता आणि मग परत इथनं निघून जाता, त्याला म्हणायचं गोमाता. त्याला काय म्हणायचं, गोमाता. नसेल समजलं डायरेक्ट पाठ करून ठेवा, महाराष्ट्रातून दोनदा वाहणाऱ्या नद्या 3 आहे, गोमाता, गोदावरी, मांजरा, तापी. गोदावरी, मांजरा, तापी. त्यानंतर बघ, गोदावरी नदी काय करते, गोदावरी नदी हा इथं तिचा उगम झाला त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्यानंतर ती 3 राज्यातून वाहते गोदावरी नदी. पहिला आहे तुमचं महाराष्ट्र, सेपरेट पेजला घेऊ आपण. गोदावरी नदी 3 राज्यांतून वाहते, 3 राज्यांतून वाहते. 3 राज्य कोणते बघ बाळा, महाराष्ट्र, दुसरा आहे तुझं तेलंगणा, त्यानंतर आहे तुझं आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे 3 राज्य आहे. म्हणजे इथनं तिचा प्रवास चालू झाल्याच्या नंतर ती अशी प्रवास करत आली, प्रवास करत आल्याच्या नंतर बघ तिचा पहिले समजा महाराष्ट्र इथं त्र्यंबकेश्वरचा, त्याच्यानंतर तिने तेलंगणामध्ये प्रवेश केला, तेलंगणामधून शेवटी कुठं गेली ती, आंध्रला गेली, आंध्र प्रदेशला गेली. या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे राजमहेंद्री. त्याचं नाव काय बाळा, राजमहेंद्री. या राजमहेंद्री या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे, बंगालचा उपसागर. या ठिकाणी ही गोदावरी नदी जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला. असं विचारतील ना, गोदावरी नदी बंगालच्या उपसागरास कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते, ते बघ राजमहेंद्री या ठिकाणी जाऊन मिळते. मग राजमहेंद्री कोणत्या राज्यात आहे बाळा, तर आंध्र प्रदेशमध्ये. महत्वाचं आहे हा पॉइंट लक्षात ठेवायचा, लिहून घ्यायचा की गोदावरी नदी राजमहेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. आणि किती राज्यांतून वाहते तर 3 राज्य, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, हे 3 राज्य लक्षामध्ये. पुढे बघू, झालं 3 राज्यांतून वाहते वगैरे. गोदावरी बंगालच्या उपसागरास या ठिकाणी जाऊन मिळते, ते ठिकाण राजमहेंद्री, आंध्र प्रदेश. आणि गोदावरी नदी 3 राज्य, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश.
बघा, आता आपल्याला काय करायचंय, तर ज्या उपनद्या होत्या ना मगाच्या गोदावरीच्या, त्या उपनद्यांविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची. थोडक्यात जास्त नाही करायचं. जे मेन पॉइंट आहे ना तेच घेतले आपण. तेवढे लक्षात ठेवायचे. जर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, समजा नाशिकमध्ये कादवा नदी जी आहे ना, कादवा नदीच्या किनारी कोणतं शहर वसलंय, तर निफाड शहर वसलंय. मग तुम्हाला जिल्ह्याला प्रश्न येऊ शकतो. तेव्हा आपल्याला माहीत पाहिजे. संभाजीनगरमधले असं तर तिथले पण काही महत्त्वाचे प्रश्न आहे, ते पण आपल्याला बघायचे आहे. प्रवरा आहे बघा, देऊ आळंदी शहर त्यानुसार. बघा, पहिली नदी आहे दक्षिण पूर्णा. पहिली नदी कोणती, तर दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णा नदीचा उगम बघ बाळा, अजिंठा डोंगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होतो. अजिंठा डोंगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होतो. तिची लांबी जर विचारली 273 किलोमीटर आहे. किती, तर 273 किलोमीटर. कोणकोणत्या जिल्ह्यांमधून वाहते ही दक्षिण पूर्णा नदी? बघ, महत्वाचं, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, परभणी ह्या जिल्ह्यातून वाहते. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, परभणी या जिल्ह्यातून तिचा प्रवास आहे. तसंच दक्षिण पूर्णा नदीवर बघ, खडकपूर्णा धरणे, यलदरी धरणे, सिद्धेश्वरे यांसारखे प्रकल्प रे. त्याच्यामधला सिद्धेश्वर यलदरी येऊन गेलेला आहे. यलदरी आणि सिद्धेश्वर हे पेपरला येऊन गेलेले. याला आयएमपी करा का, कोणत्या नदीवर आहे, सिद्धेश्वर यलदरी. तर कोणत्या, तर दक्षिण पूर्णा नदीवर आहे. दक्षिण पूर्णा. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे ते पण पुढे जाऊन आपण सविस्तर घेतलेले आहे. फक्त तुम्ही हे दोन लक्षात ठेवा. चला पुढची बघा, आता कोणती, दुधना नदी. बघ, दुधना नदी महत्वाचे. फक्त जे जे मेन पॉईंट आहेत ते आपण रीड करून घेऊ. आणि मग नंतर पुढचं जे आपलं आहे संगम आणि धरणं, ते आपल्याला शेवटी बघायचे. बघा, दुधना नदी पूर्णा नदीचीच उपनदी आहे. दुधना नदी पूर्णा नदीची उपनदी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ डोंगरामध्ये तिचा उगम आहे. कुठं येतं, वेरूळ डोंगरामध्ये तिचा काय होतो, उगम होतो. लांबी किती बाळा, 177. लांबी किती, 177. प्राणिता बघ त्याच्यानंतर पुढची महत्वाची. यामध्ये काय नाही, हे तुम्ही जर ज्या जिल्ह्यामध्ये आहे ना, त्या किंवा ज्या प्रशासकीय विभागामध्ये जे तुम्ही फॉर्म भरणार आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला गरजेचं नाहीये. किंवा तुम्ही जर तलाठी किंवा सरळ सेवा वगैरे ह्या जर परीक्षा देणं असेल, तर त्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. चला पुढे बघा, आता प्राणिता नदी म्हटलंय. प्राणिता, वर्धा वैनगंगा ह्या दोन दोन नद्यांचा संगम. काय म्हणलंय, वर्धा व वैनगंगा ह्या दोन नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्याच्या चपराळा या ठिकाणी होतो. चपराळा या ठिकाणी होतो. कोणाचा, तर वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम होतो. मग त्यांना काय म्हणलं जातं, दोघी नदींना एकच नावाने ओळखलं जातं. त्याला म्हणतं प्राणिता नाव. या दोघी नद्या एकत्र येतात. या दोन नद्या एकत्र आल्याच्या नंतर त्यांना एक नवीन नाव पडतं, किंवा ते एक नवीन नाव धारण करतात स्वतःचं, ते म्हणजे प्राणिता. आणि पुढे त्यांचा प्रवास एकत्रित सुरू करतात. मग असा विचारता, वर्धा व वैनगंगा ह्या एकत्रित नद्यांचा प्रवास काय नावाने ओळखलं जातं, तर प्राणिता नावाने ओळखलं जातं. बघ, प्राणिता नदी तेलंगणा महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर प्रवास करत गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला सिरोंचा जवळील नगरम, महत्वाचा नगरम येथे गोदावरी नदीला उत्तरेकडून म्हणजे डावीकडून येऊन मिळते. वरची बाजू डावीकडे. लक्षामध्ये हातावर पण लक्षात ठेवा. उत्तर म्हणजे डावी बाजू, उत्तर म्हणजे डावी बाजू, ही म्हणजे दक्षिण बाजू, उजवा म्हणजे दक्षिण बाजू. लक्षामध्ये, डावी कोणती, उत्तर. आणि इकडे कोणती, दक्षिण, उजवी. मग ही नगरम या ठिकाणी मिळते. आपल्याला काय विचारतील, की गोदावरी आणि प्राणिताचा संगम कुठं होतं, तर नगरम या ठिकाणी, सिरोंचा गडचिरोली, सिरोंच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणामधलं मूळचं ठिकाण जर विचारतं, नगरम आहे. समजलं. बघा, शिवना नदी. शिवना नदीचा उगम कुठं होतो, बोलथान. बोलथान या ठिकाणी होतो. शिवना प्रकल्प आहे तिच्यावर. शिवना नदीवर एक प्रकल्प आहे, तो देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यानंतर चला पुढे बघू. पुढे बघ, खाम नदी दिली. खाम नदी दौलताबाद किल्ल्याजवळ असलेल्या चौक्या डोंगरामध्ये उगम होतो. हा, खाम नदीचा. खाम नदीचा उगम कुठे येतं, दौलताबाद किल्ला. दौलताबाद किल्ला कुठे येतं, संभाजीनगर मध्ये. बघा, दौलताबाद किल्ला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दौलताबाद किल्ला. तिथं असलेल्या चौक्या डोंगरामध्ये खाम नदीचा काय होतो बाळा, उगम होतो. आणि जोगेश्वरी या ठिकाणी गोदावरीला मिळते. जोगेश्वरी हे ठिकाण पण छत्रपती संभाजीनगर मध्येच राहणार आहे. म्हणजे खाम नदीचा आणि गोदावरीचा संगम कुठं होतो, बघ, गोदावरी
खाम नदीचा संगम कुठं होतं रे बाळा? तर बघ जोगेश्वरी या ठिकाणी, जोगेश्वरी या ठिकाणी. म्हणजे गोदावरीवर काही जरी प्रश्न आला तरी आपला जायलाच नको एक मार्क पण, म्हणून आपण एवढं त्यांच्या उपनद्यांविषयी पण माहिती आपण टाकलेली, मार्क जायला नको, त्यानुसार आपण बऱ्यापैकी कव्हर केले. कादवा नदी बघ बाळा, कादवा नदी वणी डोंगरात होतो, वणी डोंगर सारद गावाजवळ. वणी डोंगर, आता वणी डोंगर कुठे आहे? तर नाशिक मध्ये 3.5 शक्तपीठ आहे ना. महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ किती आहे? तर 3.5 आहे. त्याच्यापैकी एक कोणतं आहे? वणीचं आहे, सप्तशृंगी. बरं ना, सप्तशृंगी मातेचं. मग तिथं वणी या डोंगरामध्ये या कादवा नदीचा उगम होतो, कादवा नदीचा सारद गावाजवळ. तिची लांबी विचारली तर 74 किलोमीटर सांगा. लांबी किती? 74. निफाड शहर कादवा नदीच्या किनारी वसलंय. निफाड शहर कादवा नदीच्या किनारी वसलंय. जर कुणी नाशिकचे विद्यार्थी वगैरे असेल त्यांनी हा पॉईंट तुमच्या जिल्हा विशेष मध्ये ऍड करून घ्या की निफाड शहर कोणत्या नदीच्या किनारी? तर कादवा नदीच्या. कादवा नदीवर बघा काय आहे, तर पालखेड आणि करंजवन हा प्रकल्प आहे. कादवा नदीवर काय? तर पालखेड आणि करंजवन हे प्रकल्प देखील आहे. असं विचारलं पालखेड हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? ओव्हरऑल मुलांना, तर नाशिक सांगायचं. पालखेड प्रकल्प नाशिक जिल्हा, पालखेड आणि करंजवन. त्यानंतर बघा इंद्रावती नदी, इंद्रावती कलाहंडी रामपूर ओडिसा. उगम तिचा कुठं होतो? तर कलाहंडी, कलाहंडी रामपूर ओडिसा या ठिकाणी. इंद्रावती नदी ओडिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र या 3 राज्यांतून वाहते. इंद्रावती नदी कुठं? तर ओडिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र या 3 राज्यातून वाहते. तिची लांबी विचारली तर 535 किलोमीटर. एवढं काही विचारणार नाही, नाही केलं तरी चालेल हे. पण त्याच्यानंतरचं पॉईंट मात्र विचारू शकता की इंद्रावती नदीवर चित्रकोट नावाचा धबधबा आहे. काय विचारतील? असं विचारतील बघ, चित्रकोट नावाचा धबधबा कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? बघ तिथं ऑप्शनला गोदावरी पण राहील तुला आणि काय राहील? इंद्रावती पण राहील. अशा वेळी काय करायचं? तर इंद्रावती उत्तर मारायचं. काय करायचं? इंद्रावती. म्हणजे इंद्रावती नदीवर काय? तर चित्रकोट नावाचा धबधबा इंद्रावती नदीवर. अशा पद्धतीने तुला काय करायचंय? लक्षात ठेवायचंय, जेणेकरून लक्षात राहिलं पाहिजे, समजलं पाहिजे. समजतंय का? व्यवस्थित समजून घे. मेन मेन जे पॉइंट आहे ते हायलाइट केलेच पाहिजे. हा प्रश्न येऊ शकतो. चित्रकोट नावाचा धबधबा इंद्रावती नदीवर आहे. बघ मांजरा नदी पुढची, मांजरा नदी. मांजरा हिचा उगम बघ बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये बालाघाट डोंगरात होतो. काय म्हणले? बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा जो एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये बालाघाट डोंगरामध्ये होतो. लांबी तिची 724 किलोमीटर. मांजरा नदी 3 राज्यातून वाहते, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा. 3 राज्य कोणते? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा. तिच्या किनारी वसलेलं शहर बघ लातूर शहर. लातूर शहर विचारते ना, हे बघा लातूर शहर मांजरा नदीच्या किनारी वसले आहे, किनारी वसले आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेव. महत्वाचे, तेलंगणा राज्यात मांजरा नदीवर निजाम सागर प्रकल्प आहे. हा प्रश्न एमपीएससी ला येऊन गेलेला आहे आणि पोलीस भरतीला सरळ सेवेला पण आलेला आहे की काय विचारले आहे तर याच्यामधला की तेलंगणा राज्यात मांजरा नदीवर कोणता प्रकल्प? तर निजाम सागर. किंवा असं पण विचारू शकता की निजाम सागर प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर त्यावेळी सांगायचं मांजरा नदी. आणि जर राज्य जर विचारलं तर त्यावेळी सांगायचं बाळा तेलंगणा. त्यावेळी काय सांगायचं? तेलंगणा सांगायचं. बघ मांजरा नदी नांदेड या ठिकाणी कुंडलवाडी गोदावरीला मिळते. म्हणजे गोदावरी शॉर्टकटली तो गोदावरी आणि मांजराचा संगम. मांजराचा संगम पुढे होतो रे कुंडलवाडी नांदेड. पुढे जाऊन घेतले आपण हे सविस्तर, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. कुंडलवाडी नांदेड या ठिकाणी होतं. कोणाचं? तर गोदावरी आणि मांजराचा संगम, कुंडलवाडी नांदेड. दारणा नदी बघ, दारणा पुढची. हिचा उगम होतो सह्याद्री पर्वतात होतो, इगतपुरी जवळ कुलगिरी, कुलगिरी दुर्गाजवळ होतो हिचा उगम. लांबी किती दिली? तर 88 किलोमीटर. बघ बाळा लांबी किती? 88 किलोमीटर. दारणा व गोदावरीचा संगम सायखेडा नाशिक जवळ होतो. गोदावरी आणि दारणाचा संगम कुठं होतो? तर सायखेडा जवळ होतो. सायखेडा एक ठिकाण आहे. म्हणजे काय असतं ना, संगम म्हणजे काय रे? पहिले ते समजून घ्या. आता तुम्हाला संगम पण सांगतो.
बघा आता ही गोदावरी आहे, हिचा प्रवास चालू आहे तिचा बरं, ती तिच्या प्रवाहाने चालू आहे. कुठं चालू आहे, तिला कुठं जायचंय तर बंगालच्या उपसागराला जायचंय. ती म्हणते मी चालले माझ्या बंगालच्या उपसागराला, माझं एक ठिकाण आहे राजमहेंद्री, मी तिथे जाऊन थांबणार आहे, तिथे जाऊन थांबणार आहे मी. मग काय होतं बाळा, दारणा नदी आहे, त्या दारणा नदीचा समजा उगम झाला वरती म्हणा. आता आपण एक उदाहरणार्थ लिहितोय, त्याचं एकदम हे करू नका. इगतपुरी जवळ, बरोबर. इगतपुरी या ठिकाणी उगम झाला, तिचा असा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्याच्या नंतर काय झालं बाळा, इथं ती गोदावरीला येऊन भेटली. गोदावरीला येऊन भेटल्याच्या नंतर इथं कोणतं ठिकाण होतं, सायखेडा. इथं ठिकाण कोणतं होतं, सायखेडा हे ठिकाण होतं. मग सायखेडा या ठिकाणी जाऊन भेटली ना, मग या गोदावरी आणि दारणाचा संगम कुठं झाला बाळांनो, तर बघा इथं सायखेडा या ठिकाणी. असा त्याचा मिनिंग होतो, त्याचा अर्थ समजला का? नसेल समजलं तर बघ इथं शॉर्टकट सांगतो. बघितलं बघ, ही गोदावरी, त्याच्यानंतर तुमची दारणा नदीचा उगम झाला समजा, समती ही दारणा नदी इथं आली, दारणा नदी, आणि या ठिकाणी येऊन गोदावरीला भेटली. मग या ठिकाणी शहर कोणतं होतं, सायखेडा. सायखेड्यामध्ये गोदावरीचा आणि दारणाचा काय झालं तर संगम, असं त्याचा अर्थ होतो. मग तिच्या लहान मोठ्या नद्या पण असतात, या लहान मोठ्या नद्या पण या दारणाला येऊन मिळतात, ती तिला सोबत घेऊन जाते पुढे जाऊन. समजलं? चला पुढे बघा काय म्हटले, दारणा, हा दारणाचं झालं. प्रवरा नदी महत्वाची नदी आहे प्रवरा, पेपरला प्रश्न येऊन गेलाय बऱ्याचदा प्रवरा नदीवर. बघ, सह्याद्री पर्वतरांगेत, सह्याद्री पर्वतरांगेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोला तालुक्यामध्ये प्रवराचा उगम होतो. अकोला जिल्हा वेगळा, अकोला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, त्याच्यामध्ये अकोला जिल्हा वेगळा आणि अकोले तालुके वेगळे. जे आपलं कळसुबाई शिखर आहे ना, कळसुबाई शिखर हे अकोले तालुक्यामध्येच येतं. बघितलं लिहितो मी, कळसुबाई 1646 आणि फूट मध्ये विचारलं तर 5400 म्हणजे 54. हे कळसुबाई शिखर कोणत्या तालुक्यात आहे, अकोला तालुक्यामध्ये. मग ह्या प्रवरा नदीचा उगम अकोला जिल्हा नाही, अकोले तालुक्यामध्ये होतो. आणि हा अकोले तालुके कुठे आहे तर अहिल्यानगर मध्ये. अहिल्यानगर, आता अहमदनगरचं नवीन नाव आहे ना, काही विद्यार्थ्यांना नवीन वाटत असेल की सरांनी काय लिहिलं बा अहिल्यानगर वगैरे, तर तसं नाही बाळांनो. आता जे शासनाने जर मंजुरी दिली बरं ना, शासनाने अहिल्यानगरला मान्यता दिली का नाही, अगोदर अहमदनगर होतं. महाराष्ट्र शासन काय करू शकतं तर नावाची घोषणा करू शकते. मग महाराष्ट्र शासनाने काय केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर अशी नावाची घोषणा केली. मग अहमदनगरचं अहिल्यानगरला मान्यता द्यायची का नाही, कोणाच्या हातात होतं, केंद्र सरकारच्या. वरतून केंद्र सरकारने मान्यता दिली. मग केंद्र सरकारने मान्यता दिली, मग त्याचं नाव झालं अहिल्यानगर. म्हणजे आता ऑप्शनला अहमदनगर नाही तर ऑप्शनला काय येईल, अहिल्यानगर. जे प्रायव्हेट ठिकाणी, त्या ठिकाणी काही काही लोक त्यांच्या मर्जीनुसार ज्यांना ओळख नावाची सवय झाली ते अहमदनगर लिहू शकतात. पण जे शासकीय ठिकाण असतात, जे गव्हर्नमेंटचे ऑफिस असतात, जे आपलं एस-टी महामंडळ असेल, कोर्ट कचेरी असेल, पोलीस स्टेशन असेल, त्या ठिकाणी मात्र अहिल्यानगरचा उल्लेख केला जातो. का तर ते ऑफिशियली. म्हणून आपण पण आपल्याला पेपरला आता हा ऑप्शन येईल का नाही, म्हणून आपण इथं अहिल्यानगर लिहिले. ओके, म्हणून छत्रपती संभाजीनगर पण. ओके चलो, प्रवरा नदी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे या तालुक्यातून प्रवास करते. प्रवरा नदी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे या तालुक्यातून प्रवास करते. गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम टोके या ठिकाणी होतो. टोके या ठिकाणी गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम कुठे होतो, टोके या ठिकाणी. प्रवरा नदीवर असणारे धरण बघ बाळा भंडारदरा आहे. प्रवरा नदीवर असणारे धरण कोणते तर भंडारदरा. याचं नवीन नाव बघ काय दिलंय तर वीर राघोजी भांगरे जलाशय. हा IMP बघ, भंडारदरा धरणाचे नवीन नाव वीर राघोजी भांगरे जलाशय. अगोदर याचं नाव काय होतं माहिती ना, विल्सन डॅम होतं. विल्सन डॅम भंडारदराचं. मग आता नवीन नाव दिले त्याला तर वीर राघोजी भांगरे जलाशय. म्हणजे हे त्याचं काय करायचं, उत्तर लिहायचं. समजून घे. प्रवरा नदीच्या उपनद्या बघ बाळा, मुळा आणि आडळा या उपनद्या आहे. कोणाच्या तर प्रवरा नदीच्या, मुळा आणि आडळा. त्यानंतर बघ पुढे सिंदफणा नदी बघ, सिंदफणा. सिंदफणा नदीबद्दल काय म्हणले तर चिंचोली टेकड्यात पाटोडा बीड येथे तिचा उगम होतो. सिंदफणा लांबी 122 किलोमीटर दिली, तिची लांबी किती दिली तर 122 किलोमीटर.
सिंदफणा नदीच्या किनाऱ्यावर माजलगाव हे शहर वसलंय. सिंदफणा नदीच्या किनाऱ्यावर कोणतं शहर वसले बाळा? माजलगाव हे शहर. हा महत्वाचा प्रश्न आहे. वहीमध्ये जे जे IMP किंवा जे महत्वाचे म्हणते ना ते वहीमध्ये नोट डाऊन करत जा वन लाईनर म्हणून. बिंदुसारा नदी घेऊ पुढे आपण. बालाघाट डोंगर रांगेत मांजरसुबा गावाजवळ होतो उगम. बिंदुसारा व सिंदफणा नदीचा उगम पेडगाव जवळ होतो. बिंदुसारा व सिंदफणा नदीचा संगम कुठे होतो? तर पडेगाव, पेडगाव या ठिकाणी होतो. पेडगाव एवढंच महत्वाचं, याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. हा, आता बघ, आता झाले. आता आपल्याला काय गोदावरी मुख्य नदी खोरे त्यांचे उगम सारी, म्हणजे ज्या नद्या बघितल्या ना त्याचे एक शॉर्टकटपणे तुम्ही लिहू शकता, जे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्यातलं. गोदावरीचा ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर, दारणा कुलंग डोंगर नाशिक, कादवा वनी डोंगर दिंडोरी, अकोले बगप्रवरा सह्य पर्वत, मुळा बघ बाळा रतनगड हरिश्चंद्रगड, त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा गौताळा अजिंठा डोंगर, गिरजा खुलताबाद वेरूळ टेकड्या, सिंदफणा चिंचोली टेकड्या, बिंदुसारा मांजरसुबा बालाघाट, त्यानंतर बघ बाळा मांजरा बालाघाट, मन्याड कारेपूर लातूर, लेंडी उदगीर लातूर, हे सगळ्या त्यांचं काय तर उगम स्थान आहे बघ. आणि पुढे बघ, आता आता आपल्याला काय बघायचं? धरण बघायचे. म्हणजे प्रत्येक नदी असती त्याच्यामध्ये जे महत्वाचं वाटलं ना ते लिहा, बाकीच काही गरजेचं नाही एवढं. जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने जे जे योग्य वाटतं तेवढं तेवढं लिहायचं, बाकीचं काही गरजेचं नाही. मला घेताना माझं घेण्याचं काम आहे. एखादा पॉईंट राहिला नको माझ्याकडनं, जर एखादा प्रश्न जर हिट झाला तर तो आपल्या हाताखालून जायला नको, हा माझा उद्देश आहे. बाकी काही विशेष काही नाही. बघ, नाही तर मी तर 15-20 मिनिटं गोदावरी संपून टाकली असते. युट्यूब सारखं युट्यूबला बघ 15-1 मिनिटात येऊन जाते गोदावरी. आली कुठं गेली कुठं काही समजत नाही, त्यानुसार आपल्याला ते आवडत नाही. गोदावरी नदी खोऱ्यातील धरणे, आता म्हणजे काय, प्रत्येक धरण असं ते कुठल्या ना कुठल्या नदीवर उभारलेलं असतं. मग काय 3 टाईप मध्ये प्रश्न येतो. 3 टाईप मध्ये कसा प्रश्न येतो की हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? हा पहिला. दुसरं म्हणजे कोणत्या नदीवर आहे. तिसरं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये सांगितलं, आणि त्या धरणाचं जर नवीन नाव असेल तर ते नवीन नाव पण विचारता, किंवा जुनं नाव असेल तर जुनं नाव पण विचारता. मग पहिलं गंगापूर धरण आहे. या गंगापूर धरणाचं वैशिष्ट्य काय? हे भारतातलं पहिलं मातीचं धरण आहे. बघ, भारतातले पहिले मातीचे धरण कोणतं रे बाळा? गंगापूर धरण. कोणतं आहे? तर गंगापूर धरण. कोणत्या नदीवर? गोदावरी. कोणत्या जिल्ह्यात? नाशिक या ठिकाणी. जायकवाडी बघ, जायकवाडी गोदावरी छत्रपती संभाजीनगर. जायकवाडी गोदावरी छत्रपती संभाजीनगर. जायकवाडीचं ठिकाण विचारलं तर पैठण सांगा. जायकवाडीचं नाव विचारलं तर नाथसागर. जायकवाडीला कोणत्या देशाचं सहकार्य लाभलंय? तर जपान देशाचं. याचं सर्व आपण घेतलेलं आहे पुढे जाऊन, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जेवढं महत्वाचं जेवढं घेता येईल तेवढं घ्या, बाकीचं नाही घेतलं पुढे जाऊन तर येणारच आहे. काय म्हटलं? जायकवाडी गोदावरी छत्रपती संभाजीनगर. पैठण छत्रपती संभाजीनगर. ठिकाण विचारलं तर त्याचं नाव काय? नाथसागर. आणि जायकवाडीला कोणत्या देशाचं सहकार्य लाभलंय? तर जपान या देशाचं लाभलंय. लक्षामध्ये. आणि महाराष्ट्रातला बहुउद्देशीय सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पाण्याचा साठा होऊ शकतो ते धरण कोणतं असेल तर जायकवाडी, मराठवाड्यामधलं. आणि लक्षामध्ये. चला, विष्णुपुरी धरण बघ. विष्णुपुरी धरण गोदावरी नदीवरच आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये. विष्णू गोदा नांदेड असं शॉर्टकट लक्षात ठेवायचं. विष्णू कुठं राहतो? नांदेडला. कसा गेला? गोदावरीने गेला. अशा पद्धतीत लक्षात ठेवू शकतो. मग बाबळी गोदावरी नांदेड. बाबळी गोदावरी नांदेड. नांदूर मधमेश्वर कादवा नाशिक. आता हे नांदूर मधमेश्वरचं वैशिष्ट्य काय? याला पाणथळ क्षेत्राचा दर्जा आहे. नांदूर मधमेश्वरला पाणथळ क्षेत्र, म्हणजे पाणथळ साईट आहे. पाणथळ काय बाळांनो? साईट आहे. या पाणथळच्या या ठिकाणी म्हणजे एक करार झालता की जे पाण्याचे क्षेत्र आहे, पाण्याचे क्षेत्र त्या ठिकाणी त्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे किंवा संरक्षण झालं पाहिजे या पाण्याच्या ठिकाणांचं. मग त्याला काय होतं? त्याला एक दर्जा दिला जातो, मग त्याचं संरक्षण केलं जातं. त्याला साईटवरनं निधी येतो का त्याचा काही त्याला आहे ना हानी पोचू नये पर्यावरणाला, आणि मग ते मेंटेन राहतं. मग नांदूर मधमेश्वर याला पाणथळ क्षेत्राचा दर्जा आहे. भारतामध्ये जसे आता सध्याला 89 आहे, मी आत्ताच सांगतोय, वाढ होऊ शकते. आणि महाराष्ट्रामध्ये 3 आहे पाणथळ क्षेत्र. किती? तर 3. एक म्हणजे नांदूर मधमेश्वर, दुसरं म्हणजे तुमचं कोणतं? बुलढाणा लोणार सरोवर, त्याच्यानंतर तिसरं कोणतं? ठाण्याची खाडी. पहिलं जर विचारलं महाराष्ट्रातलं पाणथळ क्षेत्र बघितलं, लिहून देतो, लिहून घेत जा. महाराष्ट्रातील पहिले पाणथळ क्षेत्र कोणतं सांगशील? लोणार. लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. दुसरे
नांदूर मधमेश्वर. आणि तिसरे जे आहे, आता आपली बॅच रेकॉर्डेड स्वरूपात आहे, मी तुला आताच सांगतोय. वाढू पण शकता. ठाण्याची खाडी. आणि भारतामध्ये एकूण पाणथळ, भारतात आकडा वाढत राहतो, अगोदरच सांगतोय. पाणथळ क्षेत्र 89. भारतामध्ये किती? तर 89 आहे. लक्षात घे. महत्वाचे जे जे पॉइंट आहेत ते सगळे मी तुला नोट डाऊन करून देतोय. वहीमध्ये लिहून घ्यायचे पूर्ण. चला पुढे बघ. भंडारदरा. आता सांगितलं भंडारदराचं वैशिष्ट्य काय? या धरणाचं नवीन नाव आहे काय? तर वीर राघोजी भांगरे जलाशय. प्रवरा नदीवर आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. माजलगाव. एखाद्याला म्हणायचं काय रे जास्त माजलपणा करतोय का? कोणत्या नदीवर? सिंदफणा. जिल्हा विचारल्यास बीड. म्हणजे असं लक्षात ठेवायचं आपल्या ट्रिकनुसार स्वतःच्या ट्रिक बनवायच्या रे. दुसऱ्याच्या नाही चोरायच्या, दुसऱ्या स्वतःच्या बनवायच्या. स्वतःच्या बनवलेला माणूस कधी विसरत नसतो. माजल, एखादा कार्य जास्त माजल झालाय का? कुठं? तर सिंदफणा बीड. असं बघ. मांजरा बीड म्हणजे जास्त मांजरा कुठं म्हणायचं? बीड म्हणायचं. मांजरा असा उल्लेख करायचा, सारखा उल्लेख करायचा किंवा वाटांतर करायचं, म्हणजे लक्षात राहतं. कुंडलिका बीड. पुढचं धरण बघ. कुंडलिका बीड. दारणा नाशिक. काय म्हणलंय? दारणा नाशिक म्हणलंय बघ. पुढे गिरजा छत्रपती संभाजीनगर. शिवना छत्रपती संभाजीनगर. पेंच नागपूर. पेंचला कोणतं? पेंच काय? तर राष्ट्रीय उद्यान पण आहे. त्याला कोणाचं नाव आहे? पंडित नेहरूंचं. पंडित नेहरू. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणाचं नाव आहे बाळा? पंडित नेहरूंचं. वाघाडी यवतमाळ. काय म्हणले? वाघाडी यवतमाळ. निळवंडे प्रवरा अहिल्यानगर. म्हणलंय. इटियाडोह गाढवी गोंदिया. हा प्रश्न येऊन गेलेला आहे पेपरला. नदी विचारली होती म्हणून लिहून घ्या वहीमध्ये. इटियाडोह गाढवी गोंदिया. इसापूर पैनगंगा यवतमाळ. आणि गोसी खुर्द वैनगंगा भंडारा. आहे बघा. आपण खूप चांगली बॅच डिझाईन केली, म्हणजे काहीच ठेवलेलं नाही. आता संगमस्थळे बघायचे आपल्याला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं काम आहे तुमचं आहे. आम्ही काय बॅच घेणार आहे, पण कमीत कमी खर्च निघाला पाहिजे. कमीत कमी किमतीमध्ये जे तुम्ही बाहेर फी वगैरे पे करू शकत नाही. आणि अशी मला तरी वाटतं महाराष्ट्रात कोणतीच बॅच नसेल की ज्यांनी संकल्पना पण घेतलेल्या आहे आणि ज्यांनी वन लाईनर पण घेतले. 500 वन लाईनर म्हणजे खूप झाले बाळा. महाराष्ट्राच्या भूगोलवर 100% प्रश्न येतो त्याच्यामधला. आणि माझं जे इच्छा झाली तर मी अजून वाढवू पण शकतो. काही एवढं विशेष काही नाही, ते माझ्यावर आहे, ते डिपेंड. लक्षामध्ये. बाकी कसं राहतं, फक्त तुम्हाला मॅप मार्फत किंवा फक्त चार्ट वगैरे शिकवू शकता, पण वन लाईनर कोणी देत नाही. हा मी एकमेव व्यक्ती का मला द्यायचं तर परिपूर्ण द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. हा माझा उद्देश आहे. लक्षात. तुमचं काम एवढंच आहे, कारण तुम्हीच एक की समाधान बोर्डला महाराष्ट्रामध्ये पोहोचवू शकता विद्यार्थी. मग मी तुमच्यासाठी जीव काढतोय ना, तुम्ही पण माझ्यासाठी एक जीव काढायचा की जे विद्यार्थी आहे गरजू त्यांच्यापर्यंत आपली बॅचची माहिती द्यायची. बघ. गोदावरी नदी खोऱ्यातील संगमस्थळे कोणते बघ. संगमस्थळे बघ कोणते बाळा. गोदावरी आणि कादवाचा संगम कुठं होतो? नांदूर मधमेश्वरला होतो. नांदूर मधमेश्वर नाशिक या ठिकाणी. मग अशी सांगितलं ना, गोदावरी तिचा प्रवास करते, कादवा नदी तिला येऊन भेटणार. मग तिला येऊन भेटणार, त्या दोघींची एकमेकींची भेट कुठं होणार आहे? तर नांदूर मधमेश्वरला, तिथं नाशिक. लक्षामध्ये. त्या ठिकाणी महाराष्ट्राचं भरतपूर सुद्धा म्हणता येईल नांदूर मधमेश्वरला. गोदावरी सायखेडा नाशिक. गोदावरी प्रवरा टोके अहिल्यानगर. गोदावरी शिवना धारेगाव छत्रपती संभाजीनगर. गोदावरी आणि खाम नदीचा संगम जोगेश्वरी छत्रपती संभाजीनगर. कुठे तर जोगेश्वरी छत्रपती संभाजीनगर. बघ. गोदावरी प्राणहिताचा संगम सिरोंचा गडचिरोली. गोदावरी इंद्रावतीचा संगम सोमनूर गडचिरोली. प्रवारा मुळा ह्या दोन नद्यांचा संगम नेवासे अहिल्यानगर. वर्धा व वैनगंगा ह्या नद्यांचा संगम चप्राळा गडचिरोली. हा महत्वाचा आहे. हा वहीमध्ये नोट डाऊन किंवा IMP सर्व लिहून घ्यायचे, चार्ट वगैरे, आणि IMP पण करायची. आणि शेवटचं बघ बाळा, कन्हान पेंच ह्या यांचा संगम कुठे तर कामठी नागपूर या ठिकाणी होतो.
आलं लक्षामध्ये? सर्व संगम स्थळे लिहा. गोदावरी आपण बऱ्यापैकी कव्हर केली आहे. पुढच्या लेक्चरला आपण भीमा, कृष्णा नद्या बघणार आहे. पहिले पूर्ववाहिनी, नंतर बघू आपण एक 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 याच्या मागे एक एक नद्या येतील आपल्या, वन लाईनर पण येणार आहे. आलं लक्षात? चलो, धन्यवाद. बंद करायचं.